हे चित्र अवघा देश यावेळेला पाहतोय। मुळात आज जे काही संसदेत घडलं त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जो काही एक प्रचंड मोठा अहंकार होता तो मोडून पडल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतंय। महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या आडून यांना भारताचं जे काही संवैधानिक राजकीय स्ट्रक्चर आहे ते मोडून काढायचं होतं बरं। आणि त्याचाच घाट या सरकारनं घातला होता। कालपासून वेगवेगळ्या चॅनल्सवरती चर्चा सुरू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपण लोक सहभागी होऊन बोलतोय। त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने सांगतो आहोत की 2023 मध्ये आमचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी जे महिला आरक्षण 33% महिलांना आरक्षण द्यावं हे विधेयक मांडलं, तेच विधेयक लागू करावं। पण ते न करता महिला आरक्षणाच्या आडून राजनैतिक स्ट्रक्चर बिघडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे लोक करत होते। आमचे नेते, देशाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेतील सगळ्या विरोधकांनी भाजपाचं हे षड्यंत्र हाणून पाडलं आणि आम्हाला कोणीच हरवू शकत नाही, आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत हा अहंकार घेऊन जे भाजपचे लोक देश चालवत होते, मस्तीत हा देश चालवत होते, त्यांची मस्ती उतरवण्याचं काम आज विरोधकांनी केलं। खरं तर मी सगळ्या विरोधकांचं म्हणजे विरोधी पक्षाच्या सगळ्या सन्माननीय खासदारांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि आज जे लोक पायऱ्यांवर बसून आंदोलन करतायत, जे लोक त्या ठिकाणी विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करतायत, त्यांना सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करून, विरोधकांच्या विरोधात आंदोलन करून काय साध्य करणार आहात? हाच काँग्रेस पक्ष आहे की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50% महिला आरक्षण दिलेलं आहे। 17 लाखापेक्षा अधिक महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्व करण्याची संधी काँग्रेसच्या धोरणामुळे मिळालेली आहे। त्यामुळे त्यांनी आमच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा देशाचं राजकीय स्ट्रक्चर बदलवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या सगळ्या भाजपच्या लोकांचा निषेध केला पाहिजे, जे खासदार त्या ठिकाणी बसून। बरं, म्हणजे सत्ताधारी विरोधकांचा आणि विरोधक सत्ताधाऱ्यांचा त्या ठिकाणी निषेध करताना पाहायला मिळतात यावेळेला। राष्ट्रवादीच्याच प्रवक्त्या यावेळेला शरदचंद्र पवारांच्या सक्षणा सलगर आपल्यासोबत आहे। सक्षणाजी, आज विधेयकावरून सुरू असलेलं रणकंदन आपण सगळ्यांनी